नमस्कार, मी संस्कृती गायकवाड. जनक टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आहे 10 तारीख त्या दिवसापासून आत्तापर्यंत पूर्ण सगळे उपचार चालू आहे असं सांगून, खोटं सांगून सगळे प्रयोग चालू होते. इन्फेक्शन वाढलं, डायलिसिसवर नेला, पेशंट डायलिसिसवर नेला, अंत्यस्त झाला. तरी शेवटपर्यंत त्यांनी मला सांगितलं नाही की तुमच्या वडिलांचं इन्फेक्शन आम्ही लपवलेलं आहे, त्यांचं ऑपरेशन फेल झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने आमचे वडील आज या ठिकाणी गेलेले आहेत. आणि अशा पद्धतीने जर हे हॉस्पिटल काम करत असेल, इथली मॅनेजमेंट काम करत असेल, तर या मॅनेजमेंट कोण लक्ष देणार? साधारणपणे या ठिकाणी आजूबाजूचे लोक येतात, सामान्य त्याचे लोक काही ना काही रोज होतं येते आणि रोज लोक जातात निघून, मृत्यूचे ते बॉडी घेऊन जातात. अशी जर या ठिकाणी परिस्थिती असेल, त्याला न्याय कोण देणार? माझा बाप गेलेला आहे. मी 3 दिवसामध्ये माणूस घेऊन जाणारा माणूस जर जात असेल तर मी या ठिकाणी कोणाला दाद मागू? हॉस्पिटलला चौकीला जाऊन आलो तरी त्यांनी देखील कंप्लेंट घेतलेली नाही आहे. यामधून मला न्याय मिळावा एवढी माझी विनंती आहे. केरू सदाशिव सपकाळ, वय वर्ष 77 होतं, चांगली प्रकृती, अबपचे माणूस, काटक माणूस. त्यांची व्हील पॉवर एवढी होती की ते बोललं तर उठायच्या तयारीत असलेला माणूस गेलेला आहे. आणि ह्या व्यवस्थेतून मला न्याय मिळावा एवढीच माझी अपेक्षा आहे. Get to watch